काय तुमची फसवणूक झाली आणि काय मागणी आहे तुम्ही सांगा? सर, मी महाबीजमधून 2025 खरीपसाठी बियाणं घेतलं होतं. 5 वर्षापासून मी प्रोग्राम घेतो महाबीजचा बीज उत्पादन कार्यक्रम. पण यावर्षी मी 725 नावाची व्हरायटी घेतली होती. 10 एकरसाठी 10 बॅग घेतल्या होत्या. त्या पेरल्या, उगवल्या, मी जे खर्च करायचा तो करून बसलो. सोयाबीन चांगलं आलं, फ्लॉवरिंग स्टेजला होतं, पण महाबीजचा कुठलाही कर्मचारी तर फिरकला नाही. आता ते आलेत सोयाबीनला शेंगा लागल्यानंतर, आणि येऊन त्यांनी इथं असा अहवाल दिलाय महाबीजचा की तुमचं बीज उत्पादन कार्यक्रमासाठी हे तुमचं सोयाबीन आम्ही घेऊ शकत नाही. मग आता मी सोयाबीन द्यायचं कोणाला? आणि मला जे येणारं उत्पन्न होतं बाकी व्हरायटीपेक्षा ते उत्पन्न माझं कमी झालंय. काय घेऊ शकत नाही, काय म्हणायचं? त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही तुम्हाला 725 दिलं होतं, पण हे दुसरंच कुठल्या तरी जातीचं निघलंय. ही त्यांची सरळ सरळ चूक आहे. त्यांनी दुसराच लॉट कुठला तरी दिला आणि या शेतकऱ्याच्या माथी मारलाय त्यांनी. आता काय मागणी? माझी मागणी हेच आहे. मी तालुका कृषी अधिकाऱ्यांना तक्रार दिली आहे, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यांनी त्यांची टीम पाठवून लवकरात लवकर मला अहवाल द्यावा, जेणेकरून मला जे नुकसान भरपाई आहे त्या नुकसान भरपाईपासून मी वंचित राहणार नाही.